नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। मैत्रिणींनो, उन्हाळा एवढा तीव्र झालेला आहे की लोकांना सारखं काहीतरी थंड खावंसं वाटतं। आज आपण या ठिकाणी आंबट भात, दही भात किंवा ज्याला आपण कर्ड राईस म्हणतो तो या ठिकाणी बनवणार आहे। तर या ठिकाणी 1 वाटी मी बासमती तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर हा कुकर गार करून घेतलेला आहे, भात थंड झालेला आहे। आता हा भात आपण एका भांड्यात काढून घेत आहोत। हा भात एकसारखा मोकळा करून घ्यायचा आहे, फोडून घ्यायचा आहे। एकदम सुट्टा असा भात करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला दही आणि आपली फोडणी चांगली बसते। आपण त्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेणार आहोत। तर इथे मी तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आपल्या कर्ड राईससाठी, आंबट भातासाठी। तर याला आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालत आहे। याच्या मोहरी तडतडली की याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालत आहे। त्याच्यानंतर मी 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालत आहे। मिरची तडतडली की त्याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली ती घालत आहे। त्यानंतर मी येथे आलं लसूण बारीक चेचून घेतलेला आहे। यामध्ये मी लसणाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे, कारण आंबट भाताला लसूण जेवढा चांगला घालेल तेवढा त्याचा स्वाद आणखी वाढतो। येथे मी लसूण बारीक करून आणि थोडंसं आलं त्यामध्ये घातलेलं आहे। आता बघा, हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आपलं तूप अगदी कडकडीत गरम झालेलं होतं। त्यानंतर मी आता थोडंसं या तुपाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर हिंग घालत आहे, कारण अगोदर जर हिंग घातला तर हिंग करपण्याची शक्यता असते। त्यामुळे मी शेवटी हिंग घालत आहे। याच्यामध्ये पुन्हा मी सगळं मिक्स करून घेत आहे। त्यानंतर या आपल्या कर्ड राईसची अगदी चव वाढवण्यासाठी इथे उडीद डाळ घेतलेली आहे, ती उडीद डाळ याच्यामध्ये घालत आहे। इथे मी फुटाणा डाळ घेतलेली आहे, जी आपण चिवड्यासाठी वापरतो, ती या ठिकाणी घालत आहे। यामुळं काय होतं की दाताखाली जेव्हा कचकच असं हे डाळ येते तेव्हा खाण्याची चव आणखीनच वाढते। आता बघा, हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याला थोडंसं गॅसवरती गरम करून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता, गॅसवरती मी याला पुन्हा एकदा गरम करून घेतलेला आहे सगळ्या मिश्रणाला। आता ही फोडणी आपल्याला एकदम थंड करून घ्यायची आहे। इथे मी जो भात घेतलेला आहे त्या भातामध्ये इथे मी 2 चमचा दही घेतलेला आहे। हे दही थोडंसं आंबट आहे म्हणून मी दह्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर दह्याचं प्रमाण तुम्ही वाढवलं तर चालेल। आणि हे दही या भातामध्ये एकसारखं या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। तर येथे तुम्ही बघू शकता आपली फोडणी थंड झालेली आहे। ही सगळी फोडणी मी या भातामध्ये घालून घेत आहे। आता हे सर्व मिश्रण याच्यामध्ये फोडणीचं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही रात्रीचा भात जर शिल्लक असेल किंवा सकाळचा भात रात्री शिल्लक असेल, रात्रीच्या जेवणासाठी शिल्लक राहिला असेल, तरी सुद्धा अशी फोडणी करून तुम्ही असा कर्ड राईस बनवू शकता। असा हा आपला कर्ड राईस तयार झालेला आहे। अतिशय चविष्ट आणि सर्वांना आवडणारा, जे दही खात नाहीत ते सुद्धा मागून मागून खातील, कर्ड राईस आपला तयार झालेला आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने हा कर्ड राईस तयार करून पहा। माझ्या या सोप्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।